नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फॅन्टॅस्टिक स्टडी चॅनेलवर तुमचं स्वागत आहे. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की नोट्स नेमक्या काढायच्या कशा. यासाठी मी घेतलेलं आहे इयत्ता 10वीचं मराठी माध्यमातलं भूगोलाचं पुस्तक. यातील तिसरा चॅप्टर. तर इथे तिसरा चॅप्टर दिलेला आहे प्राकृतिक रचना व जलप्रणाली. यामध्ये सुरुवातीलाच आपल्याला दिसतंय की हा एक चार्ट आहे. या मॅपमध्ये आपल्याला काय दिसतंय तर वेगवेगळे भारताचे प्राकृतिक विभाग दाखवलेले आहेत. उंचीचे प्रमाण आपल्याला इथे दाखवलेलं आहे. त्यानुसार उंची आपल्याला येथे कळून येते. हे भारताचे महावाळवंट आहे, हिमालय, मैदानी प्रदेश. नंतर यामध्ये नद्या दाखवलेल्या आहेत. नद्यांच्या उपनद्या देखील दाखवलेल्या आहेत. सरोवर दाखवलेली आहेत. त्याच्यानंतर या पर्वतरांगा दाखवलेल्या आहेत. त्याचप्रमाणे इथे जी बेटे तयार झालेली आहेत नद्यांच्या मुखाशी ते दाखवलेले आहेत. नद्यांच्या मुखांशी असलेली सरोवरे दाखवलेली आहेत. पठारांची नावे दिलेली आहेत. महाराष्ट्रातल्या नद्या दाखवलेल्या आहेत. महाराष्ट्रातले डोंगर दाखवलेले आहेत. आखात दाखवलेला आहे. खाड्या दाखवलेल्या आहेत. लक्षद्वीप मधील छोटी छोटी बेटे दाखवलेली आहेत. तसेच अंदमान आणि निकोबार मधील छोटी छोटी बेटे दाखवलेली आहेत. म्हणजेच हा मॅप अत्यंत महत्त्वाचा आहे. हा मॅप तुम्ही तुमच्या नोट्समध्ये जशाचा तसा झेरॉक्स काढून चिकटवून रोजच्या रोज पाहायला पाहिजे, किंवा कलर प्रिंट काढून कलर प्रिंट लावली तर अतिउत्तम. कारण की जेव्हा आपण कलरफुल चित्र बघतो तेव्हा आपल्या माइंड मेमरीमध्ये ते चित्र जास्त काळापर्यंत राहण्याची आणि रिकॉल होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे हा मॅप माझ्या मते तरी तुम्ही कलर प्रिंट काढायची आणि ती तुमच्या नोटबुकच्या किंवा नोट्सची जे तुम्ही वही घातली आहे त्याच्यामध्ये चिकटवून टाका आणि रोज ह्याला बघा. आता मॅप बघायचं म्हणजे नक्की काय करायचं, तर मॅप बघायचं म्हणजे पर्वतरांगा बघायच्या, नद्या बघायच्या, त्याच्यानंतर पठारे बघायची, नद्यांच्या उपनद्या, वेगवेगळी छोटी छोटी बेट दिलेली आहेत ती बघायची, डोंगर दऱ्यांतून वाहणाऱ्या नद्या, बेटांमधील जी छोटी बेट आहेत ती सुद्धा बघायची, सरोवर. त्याच्यानंतर हा किनारा आहे कोरोमंडलचा, हा मलबारचा किनारा आहे. म्हणजे छोट्यातली छोटी गोष्ट देखील या मॅप मधील अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक हा मॅप बघा. त्याच्यानंतर ब्राझीलशी आपल्याला काही देणं घेणं नाहीये, त्यामुळे नोट्समध्ये याचं इन्क्लुजन करायचं नाही. तुमच्या नोट्स या अशा असल्या पाहिजेत की 10 पेजेसची जर इन्फॉर्मेशन असेल तर त्याच्या नोट्स 1 ते 1.5 पेजेसमध्ये, मॅक्स टू मॅक्स 2 पेजेसमध्ये तुमच्या झाल्या पाहिजेत. 2 पेजेस मी का म्हणतेय, कारण की त्याच्यामध्ये मॅप किंवा डायग्राम इन्क्लूड होतात म्हणून. आता भारताचे हे भौगोलिक स्पष्टीकरण दिलेलं आहे. यामध्ये 5 प्रमुख विभाग केलेले आहेत असं सांगितलंय. तर त्या 5 प्रमुख विभागांची तुम्ही नोट्स काढणे इम्पॉर्टंट आहे. पहिला विभाग आहे हिमालय. हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत आहे. नोट्स काढताना कधी पण एकदा संपूर्ण धडा वाचून घ्यायचा, त्या धड्यामधलं आपलं थोडंफार लक्षात राहतं, त्याच्यानंतर परत एकदा धडा वाचायचा आणि त्यानंतर नोट्स काढायला घ्यायच्या. आता कुठून कुठे पसरलेला आहे तर ताजिकिस्तानमधील पामीरच्या पठारापासून पूर्वेकडे, आणि भारतात कुठे पसरलेला आहे तर जम्मू काश्मीर पासून अरुणाचल प्रदेशापर्यंत. म्हणजे ज्या महत्त्वाच्या गोष्टी वाटतात त्यांचा समावेश आपण नोट्समध्ये करायचा. तर नोट्स काढताना मी काय करणार, हिमालय लिहिणार, त्याच्या पुढे काय लिहिणार, अर्वाचीन. तर नोट्स काढताना मी काय करणार, सर्वात पहिले लिहिणार हिमालय, त्याच्या पुढे लिहिणार मी अर्वाचीन, आणि त्याच्या पुढे एक
कोठून कोठपर्यंत असं लिहिणार. त्याच्यानंतर ताजिकिस्तानामधील पामीरचे पठार ते पूर्वेकडे आणि भारतात जम्मू काश्मीर ते अरुणाचल प्रदेश. त्याच्यानंतर इथे काय लिहिलंय, शिवालिक ही सर्वात दक्षिणेकडील पर्वतरांग आहे. ही सर्वात नवीन अर्वाचीन पर्वतरांग आहे. शिवालिक पर्वतरांगेकडून उत्तरेकडे जाताना आपल्याला लघु हिमालय, बृहद हिमालय व हिमालया पलीकडील रांगा आढळतात. तर या रांगा अनुक्रमे अर्वाचीन ते प्राचीन अशा आहेत. म्हणजे मी काय करणार, या रांगांसाठी लाईन्स काढून घेणार. त्याच्यानंतर नवीन अर्वाचीन कोणती पर्वतरांग आहे, तर शिवालिक. ती कुठे आहे, सर्वात दक्षिणेकडे. इथे मी लिहिणार. त्याच्यानंतरची पर्वतरांग आहे उत्तरेकडे जाताना लघु हिमालय. इथे लघु हिमालय, इथे बृहद हिमालय आणि त्याच्यानंतर हिमालया पलीकडील रांगा अनुक्रमे अर्वाचीन ते प्राचीन आहेत. त्यामुळे असा एरो दाखवायचा, ही सर्वात अर्वाचीन असेल आणि ही प्राचीन असेल. अशा प्रकारे तुम्ही शॉर्टमध्ये याच्या नोट्स काढायचे आहेत, ना की पॅराग्राफच्या पॅराग्राफ पूर्ण लिहायचा आहे. आता पर्वतरांगांचे विभाग दिलेले आहेत बघा. पश्चिम हिमालय म्हणजेच काश्मीर हिमालय, मध्य हिमालय म्हणजेच कुमाऊं हिमालय आणि पूर्व हिमालय म्हणजे आसाम हिमालय असे भाग केले जातात. त्याचप्रमाणे तुम्ही उत्तर भारतीय मैदान आणि द्वीपकल्प याच्या सुद्धा इम्पॉर्टंट नोट्स अंडरलाईन करायच्या आहेत. आणि अंडरलाईन केल्यानंतरच आपल्याला त्या नोट्समध्ये लिहायच्या आहेत. सगळ्यात पहिली स्टेप अशी असली पाहिजे की सगळ्यात प्रथम तुम्ही एक धडा वाचून घ्या, कोणत्याही लाईनला अंडरलाईन करायचं नाही. त्याच्यानंतर दुसऱ्या वेळी जेव्हा तुम्ही रीड करता तेव्हा जे महत्त्वाचं वाटतं त्याला अंडरलाईन करा आणि नंतर नोट्स काढताना त्या महत्त्वाच्या वाटलेल्या अंडरलाईन केलेल्या लाईनपैकी 2 ते 3 शब्दांमध्ये ते नोट्समध्ये उतरवा. आता इथे बघा तुम्ही, मी हा पूर्ण पॅराग्राफ या छोट्याशा बॉक्समध्ये बसवलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही या नोट्स काढायच्या आहेत. आता मी 10वीचं पुस्तक का निवडलं, तर 10वीच्या पुस्तकामध्ये ब्राझील वर्सेस भारत असं कंपॅरिझन केलेलं आहे. ब्राझील हा आपल्या सिलेबसचा भाग नाही. सिलेबस माहिती असणे गरजेचं आहे. सिलेबसमध्ये जे आहे, आता काय आहे आपल्या सिलेबसमध्ये, तर भारताचा प्राकृतिक भूगोल त्याच्याशी रिलेटेड आपल्याला नोट्स काढायचे आहेत. त्यामुळे ब्राझीलचा अभ्यास करून काहीही उपयोग नाही, त्याच्या नोट्स तुम्ही काढायच्या नाहीत. अशा प्रकारे हा तिसरा चॅप्टर आहे. आता हा मॅप बघा, प्रमुख नद्या व सरोवरे. नद्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि सरोवरे. आता इथे बघा, नद्या म्हटल्या आणि सरोवरे सुद्धा म्हटले. फक्त नद्यांवर कॉन्सन्ट्रेट करून चालणार नाही, तर सरोवरात सुद्धा कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. महत्त्वाच्या नद्या आहेत बघा, सिंधू, त्याच्या उपनद्या दिल्यात, प्रवाहाची दिशा दिली आहे, त्या उपनद्यांच्या परत उपनद्या आहेत. त्याच्यानंतर इथे सरोवर दिलंय, सरोवर सुद्धा कुठे आहे ते बघून घ्यायचं आहे. सर्व महत्त्वाच्या नद्या दिल्यात, त्यांचा उगम कोठे होतो, कोणत्या राज्यात होतो, त्या कुठून कुठे वाहतात, सरोवर कोणती तयार करतात, कोणत्या राज्यांमधून वाहतात, आखात दिलेली आहेत ते बघायचे. दक्षिण वाहिनी नद्या, उत्तर वाहिनी नद्या, पूर्व वाहिनी, पश्चिम वाहिनी नद्या महाराष्ट्रातील नद्या आहेत. लोणार सरोवर, खंभातचे आखात, पुलिकत सरोवर यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा, दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा असे प्रश्न हमखास विचारले जातात. आता या नद्या बघा, आपल्याला ब्रह्मपुत्रा माहिती असते पण सुरमा नदी आपल्याला माहिती नसते, तर हा क्वेश्चन या मॅपवरून जनरेट झालेला असतो. त्यामुळे हे मॅप वाचणे अत्यंत महत्त्वाचे असते. अगोदरच्याच मॅपप्रमाणे या मॅपची सुद्धा झेरॉक्स काढा आणि तुमच्या नोट्समध्ये चिकटवून टाका. इथे कोल्हेरी सरोवर देखील आहे. या सरोवरांवर देखील खूप प्रश्न विचारले जातात, त्यामुळे हा मॅप अत्यंत महत्त्वाचा आहे. लक्षात घ्या, जे आपले स्टेट बोर्डचे बुक्स आहेत ना, त्या स्टेट बोर्डच्या बुक्समध्ये जे मॅप्स आहेत ते जसेच्या तसे तुमच्या नोट्समध्ये असणे आवश्यक आहेत आणि ते तुम्ही रोज पाहणे आवश्यक आहे. त्यातून तुम्हाला अनेक प्रश्न रिपीट झालेले दिसतात, याला स्किप करू नका. हा अत्यंत महत्त्वाचा सोर्स आहे तुम्हाला आयोगाच्या
प्रश्नापर्यंत जाण्यासाठी. आता या मॅपमध्ये जे काही दिलंय त्याचंच डिस्क्रिप्शन तुम्हाला खाली आहे, त्यामुळे ज्याने तो मॅप व्यवस्थित केला त्याला त्यावरचे प्रश्न सुटू शकतात. अशा प्रकारे या धड्यावरचं थोडंफार मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला की नोट्स कशा काढायच्या, नोट्समध्ये काय इन्क्लूड केलं पाहिजे आणि काय एक्सक्लूड केलं पाहिजे, मॅपचं इम्पॉर्टन्स काय आहे, नोट्स लिहिताना सिलेबसचा वापर कसा करायचा हे सुद्धा सांगितलेलं आहे. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. MPSC करताना नेमकी पुस्तकं वाचायची कशी हा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, तो इथे मी टॅग करते, तो तुम्ही नक्की बघा. आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.